मम्मा मम्मा ऐक ना मम्मा सोड प्लीज ना. नको ना असं करू यार सोड. प्लीज ऐक ना प्लीज हा ऐक ना मम्मा काय? ये ना प्लीज पार्टीला यार लिसन इट्स राजवाडे's पार्टी यार मम्मा ऐक ना जस्ट इमॅजिन राजवाड्यांची party. काय इमॅजिन करू मी? शांत बस ना जरा. राजवाड्यांची पार्टी मध्ये काय सोनं लागले का त्याला? अरे ऍब्सोल्युटली सोनं लागलंय मी ना माझा ड्रेस ना स्टाईल केलाय ओके हा बघ हा ड्रेस आहे मला हाच ड्रेस हवाय ओके आणि तुला सुद्धा ना एक डिझायनर साडी घेऊन टाकूया मला हा साडी. मला फक्त पैसे दे बाकी सगळं मी मॅनेज कर असं पार्टीमध्ये ना एक्स्ट्रा पैसे उधळायला आमच्या घरी ना पैशाचं झाड नाहीये. गप्पा बाई जरा शांत राहा जरा. आई ॲक्च्युली यू आर राईट असं कपड्यांवरती पैसे खर्च करणं नेसेसरी नाही आहे आपण आहे तसे जाऊयात ना कारण आपण तिथे सगळेजण मिळून ॲज अ फॅमिली जाणं जास्त इम्पॉर्टंट आहे आदिरा जाऊ दे कशाला गळ घालतेस तिला कसं असतं आपण दगडावर कितीही डोकं आपटलं ना तरी आपल्या डोक्याला लागतं दगडाला कधी पाझर फुटत नसतो हो बाबा पण पिंट्या दादासाठी आपण तिथे सगळ्यांनी प्रेझेंट असणं जास्त महत्वाचं आहे आदिरा बाळा आपण जाऊया ना हा तू छान तयार हो आपण जावई बापूच्या आनंदामध्ये मनापासून सहभागी होऊया मग तर झालं तू अजिबात काळजी करू नकोस जाऊया आपण काय म्हणाले मला ते? दगड? नाही, दगड बोलले ना ते? तुम्ही दोघींनी ऐकलं ना? दगड बोल. ठीक आहे दगड तर दगड. आता दाखवते त्यांना मी दगड काय करू शकतो. नाही आई आई आता काही नाही. ना आई ना बाई ना काही. हां हो मस्त झाली पूजा छान झालं सगळं होय 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 आणि पार्टीला येते ना तुम्ही वाट बघतोय येस बाय 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 काय तर म्हणे छान वाटतंय छान तर वाटणारच मैत्रीण बसली होती ना शेजारी हाताला हात लावून एवढ्या पूजा झाल्या आजवर घरात पण इतके खुश तर कधीच दिसले नाहीत आजपर्यंत कधी म्हणालेही नाहीत वा फार छान वाटतंय मला उलट पूजा करूया म्हटलं की सतत म्हणायचे आजीला गाव जेवण घालायला निमित्तच लागतं तिला सांग आता बस करा मी हे करणार नाही मी ते करणार नाही मी असा बसणार नाही बघू तेव्हा न चापाडा हसायचा आणि आज ही बाई सरळ यांच्या हाताला हात लावते आणि यांना काहीच चुकीचं वाटत नाही काही रिॲक्टही झाले नाहीत याला काय अर्थ आहे मूर्खपणा सगळा स्वानंदी मॅडम हो स्वानंदी मॅडम काय काय म्हणजे काय तेच काय चाललंय कशाच काय हेच की काय झालंय तुम्हाला अहो किती वेळ झाला तुम्ही स्वतःशीच बोलत बसलाय ऐकू आलं तुम्हाला अहो तुमच्या मनातलं ऐकू यायला मी काय जादूगार आहे का माइंड रीडर आहे नाही पण एकूण माझ्या लक्षात आलं की तुमची स्वतःशी अत्यंत गहन अशी चर्चा चालू आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे त्याच्याशी मला कशाला काय प्रॉब्लेम आहे हाच तर प्रॉब्लेम आहे ना काय हेच की तुम्हाला कशाशीच काहीच प्रॉब्लेम नाहीये माझा प्रॉब्लेम नसण्याला तुमचा प्रॉब्लेम आहे अहो काय बोलतोय स्वानंदी मॅडम एखादी बायको असली तर नवऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाही यांनी ती आनंदाने नाचायला लागली असती जाऊ द्या एवढा विचार करू नका आज काय प्रॉब्लेम डे नाही आज पार्टी डे आहे उगाच त्या प्रॉब्लेमचा जप करत बसू नका एक्झॅक्टली मी जपच करते प्रॉब्लेमचा कारण मी इथे बसले तर चालेल ना पूजा नवरा बायकोने मिळून करायची असते हा मग करा ना दोघं मिळून करा काय सांग ना राहू द्या तुम्हाला नाही कळणार असं कसं नाही करणार काहीतरी झालंय नक्की सांगा बघू प्रत्येक गोष्ट मीच का सांगायला हवी कधीतरी तुम्ही माझं काम सोपं करा ना तुमचं तुम्ही का नाही समजून घेत काही गोष्टी कसं काहीच कळत नाही तुम्हाला अरे बापरे काय आहे? काय हा 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 टोन हे रागवणं एवढं काय झालं तुम्हाला रागवायला तेच
म्हणजे बेसिकली सगळ्या गोष्टी मीच सांगायच्या. सगळ्या जगाबद्दल तुम्हाला सगळं कळतं, पण माझ्याबद्दल काही नाही. म्हणजे माझ्याबद्दल बेसिकली मी तुम्हाला सगळं सांगायचं, मग तुम्हाला ते कळतं. मुद्दाम करता ना तुम्ही? काय बोलताय तुम्ही? मी मुद्दाम का करीन? म्हणजे तुम्हाला असं काय झालं हेच मला कळत नाही. मगाशी तर तुम्ही चांगले होतात, अचानक तुम्ही रागावलात. बरं, आज आता आपण आपल्या घरात पूजा केली. त्या पूजेने आपलं घर, माझं मन सगळं असं एकदम स्वच्छ झालं, सुंदर झालं. असं वाटत होतं पूजा चालू असताना की पूजा संपूच नाही, चालूच राहावी, चालूच राहावी, चालूच राहावी. पूजा संपूच नाही, चालूच राहावी. आता तर अति होतंय हे. काहीच कसं वाटत नाही यांना हे बोलताना. आता देवा, डोकं फुटेल माझं. अहो ओ, काय काय चाललं तुमचं? काय करताय तुम्ही? हे इस्त्री बिघडेल साडीची, आणि या गाठी काय मारत बसतात पदराला उगाच? वेळ लागलाय मला म्हणून. हा, दॅट मेक्स सेन्स. काय? हे गाठी मारण्यावरनं मला एकदम शाळेच्या पुस्तकात वाचलेली ती गोष्ट आठवली, गोकुळची. आठवते का तुम्हाला? हो, विसरभोळा गोकुळ आणि त्याची बायको मथुरा. हा, तो गोकुळ असाच विसरायचा. त्याला नाद होता विसरण्याचा. त्यामुळे तो काय करायचा, उपरण्याला गाठी मारून ठेवायचा. मग तो हेही विसरायचा की कुठली गाठ कुठल्या गोष्टीसाठी मारली. नाही, तसं तुमचं व्हायला नको, बाकी काही नाही. हाय किमया, हाय. कशी झाली आहे पार्टीची तयारी? मस्त काकू. हे बघ. वाव, कमाल आहे. मस्त आहे ना? हो. आणि तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे? नाही बाई, आमचं कुठे एवढं तामझाम मस्त. आमची कधी पण होईल पटकन. ए काकू, मला ना एक मस्त आयडिया सुचले. मी विचार करते की रात्रीच्या पार्टीसाठी ना एक छान असा टेम्पररी टॅटू सुद्धा काढून घ्यायचा. किती क्यूट दिसेल ना. आणि हिला येतं सुद्धा ते किट पण घेऊन आली आहे ती. हो का? मस्त आयडिया आहे ग ही. पण मी काय म्हणते, तू एकटीच कशाला? तुम्ही सगळ्यांनीच काढा ना, काय अप्पी. वाव, कमाल आयडिया, मला आवडेल. हो ना? आणि आयडिया समर आणि स्वानंदीला पण काढायला सांग. काकू, अगं सॅम काढेल असं वाटतंय का? त्याला हे असलं काहीच आवडत नाही, माहितीये ना तुला. अगं आवडत नाही, पण कन्व्हिन्स कर ना तू. मैत्रीण आहेस ना त्याची. अगं समर तर होस्ट आहे पार्टीचा. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी टॅटू काढला आणि त्यांनी काढला नाही तर कसं वाटेल ते? हो, ऍक्च्युली खूप ऑड वाटेल ना. मग कर कन्व्हिन्स त्याला. आयडिया तर इंटरेस्टिंग आहे, बघूया. पण हे बघ, आईना प्लीज माझं नाव सांगू नको बाई. तुला माहितीये ना कशा ऐकवतात त्या. अगं त्याची काळजी करू नकोस का तू. डोंट वरी. जा मग सांग त्याला टॅटू काढायला. येस, पण काय टॅटू काढायला सांगू? काहीतरी आयडिया तर दे. तू एक काम कर, ते त्यालाच विचार. किंवा एक काम कर, तू स्वानंदीला विचार ना. नाहीतरी पूजेच्या साहित्यात कसं हेच करा तेच करा म्हणून पुढे पुढे करत होती ना. तिला सवयच आहे ग, आपण कसं साधं सरळ सोजवळ आहे ते दाखवायचं. तू सांग तिला, तूच दाखव म्हणून डिझाईन. ओ, इज इट? एवढी सिक्रेटिव्ह आहे का ती? आणि ना तिला सुचतात ना अशा गोष्टी, फक्त बोलून दाखवत नाही ती. तू आहे ना, तू बरोबर हँडल करशील स्वानंदीला. आणि समरला बरोबर पिन मार. काय, जा जा, कन्व्हिन्स कर त्याला. येस, मी आत्ता जाऊन ना त्याच्या डोक्यावरच बसते. चल चल चल, तिकडे जाऊया आपण. चल. आलेच. हो, मम्मा, काय चाललंय काय तुझ्या डोक्यात? माझ्या डोक्यात ना आपली एका वेळेला बऱ्याच गोष्टी चालू असतात. कसं आहे ना, आपण एकदाच काहीतरी ठिणगी टाकायची, कुठे ना कुठेतरी आग लागतेच. जिवलग मैत्रिणीचा प्रश्न आहे बाबा. जीनियस आहेस मम्मा तू, जीनियस. आय लव्ह यू. थँक्यू सो मच. आता थोडंसं डोकं तू सुद्धा चालव. इकडे मी सांगते ते कर.